Hello friend, welcome back to Raul's Magics. So continue with problem number 4. So first put it equation 1 and 2. So 5m minus 3n equal to 19 equation 1. Then m minus 6n equal to minus 7 equation 2. Before solve the examples, you know that two condition is there. One is sign is opposite and other is व्हॅल्यू इज सेम. सो मित्रांनो, तुम्ही हे सॉल्व करण्याआधी तुम्हाला दोन कंडिशन माहीत असणं महत्त्वाचं आहे. एक म्हणजे साइन हे अपोजिट असलं पाहिजे आणि व्हॅल्यू म्हणजे सेम असले पाहिजे. तर हे आपण सॉल्व करताना आपण काय करतो, एम किंवा एन दोन्हीमधून एक एलिमेंट करण्याचा ट्राय करतो. तर ह्या क्वेश्चनमध्ये आपण एम एलिमेंट करू. तर इक्वेशन 2 मल्टिप्लाय बाय 5 असं का केलं आहे मी हे तुम्हाला पुढं कळेल. ओके, 5m मायनस 13n इक्वल टू मायनस 35 इक्वेशन नंबर 3. ओके, सो मित्रांनो, इक्वेशन 3 मायनस इक्वेशन 1 because equation 3 is m minus 5m minus 13n equal to minus 35 equation number 3. Then equation first 5m minus 3n equal to 19 equation 1. सो असं का केलं माहीत आहे का, कारण आपल्याला m कॅन्सल करायचे ह्या क्वेश्चनमध्ये. तर आपली व्हॅल्यू काय आहे, सेम आहे, बट साइन अपोजिट आहेत का नाही. तर ह्यासाठी काय करावं लागेल आपल्याला, इक्वेशन 1चा साइन चेंज करावं लागेल. इक्वेशन 1 चेंज साइन म्हणजे प्लस असेल तर मायनस, मायनस असेल तर प्लस. ओके, याचं काय येईल मग, मायनस 5m ते काय ठेवावं, प्लस आहे ना तर मायनस, प्लस आहे ना सॉरी मायनस आहे तर प्लस 3n इक्वल टू मायनस हे 19. ओके, इक्वेशन 1. तर आपण म्हणल्याप्रमाणे इक्वेशन 3 मायनस 1 करायचं आहे. तर 5m मायनस 13n इक्वल टू मायनस 35 इक्वेशन 3. देन इक्वेशन 1 इज 5m प्लस 3n इक्वल टू मायनस 19. ओके, सो m कॅन्सल. ही किती होईल, मायनस 27, कारण आपण मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा जेव्हा करतो त्याचा साइन देतो. इथं मायनस 13 आहे. सो मायनस 27n इक्वल टू मायनस 54. सो मायनस 27n इक्वल टू मायनस 54. सो n इक्वल टू 2. मायनस मायनस कॅन्सल. जी व्हॅल्यू आलेली आहे ही काय करा, इक्वेशन 1 किंवा 2मध्ये पुट करू शकता तुम्ही. तर आपण इक्वेशन 1मध्ये पुट करू. तर 5m मायनस 3n इक्वल टू 19. सो 5m मायनस 3 यांची व्हॅल्यू किती आहे, 2. ओके, सो इक्वल टू 19. 5m मायनस 3 इंटू 2 6 इक्वल टू 19. सो 5m मायनस 6 इक्वल टू 90. सो 5m इक्वल टू 19 प्लस 6, 5m इक्वल टू 25. So m equal to 5. Solution is 2 and 5. ओके, m n. मी मराठी आणि इंग्लिशमध्ये दोन्हीमध्ये ट्राय करतो शिकण्याचं. ओके, थँक्यू.